शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत, गोगावले तटकरे यांच्याकडून केवळ आश्वासनांचा वर्षाव। रायगड विकासासाठी शासनाला सहकार्य करत वडिलोपार्जित जमिनी दिल्या, मात्र वर्षानुवर्षे उलटूनही हक्काचा मोबदला न मिळाल्याने महाड तालुक्यातील पाचाड परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत। येत्या काळात न्याय न मिळाल्यास रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा तसेच मोबदला न मिळालेल्या ठिकाणी रस्ता उखडून टाकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। इंदापूर पाचाड राज्य महामार्गाच्या रुंदीकरणासाठी पाचाड परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या। विकास कामाला विरोध न करता शेतकऱ्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले। सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असली तरी ज्यांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या तेच शेतकरी आजही मोबदल्याच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे। हक्काचा मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, PWD, उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार पाठपुरावा केला। स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही अनेक वेळा निवेदने देण्यात आली। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आमदार भरत गोगावले, खासदार सुनील तटकरे तसेच मंत्री आदिती तटकरे यांच्याकडेही हा प्रश्न अनेकदा मांडण्यात आला, मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागत असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे। शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की आम्ही शासनाच्या विकास कामासाठी जमिनी दिल्या, कोणताही वाद निर्माण केला नाही, मग आमच्याच हक्काच्या मोबदल्यासाठी आम्हाला शासकीय कार्यालयांचे उंबरठे का झिजवावे लागत आहेत? जमिनी गेल्यानंतर अनेक शेतकरी कुटुंबांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे। शेतीचे साधन हिरावल्याने काहींना मुलांच्या शिक्षणासाठी तर काहींना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कर्जाचा आधार घ्यावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। त्यामुळे हा प्रश्न केवळ मोबदल्यापुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या अस्तित्वाशी निगडीत बनला आहे। पाचाड परिसरातील शेतकऱ्यांचा वाढता संताप आता आंदोलनाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे। रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्याने प्रशासकीय यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तातडीने सकारात्मक निर्णय घेणार का, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। जय जिजाऊ जय शिवराय। आज आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत आहोत। त्याचं कारण असं, 2021 पासून या ठिकाणी 20 पासून असं म्हणा, लॉकडाऊन पासून या ठिकाणी या महामार्गाचं काम सुरू झालं। हा महामार्ग आहे बराच मोठा, मात्र निजामपूर पासून ते रायगड पर्यंत हे काम त्या काळात झालं आणि जवळजवळ 2 वर्षात ते काम पूर्ण झालं। काम पूर्ण झाल्यानंतर देखील आजपर्यंत आम्हाला ना विश्वासात घेतलं। शासनाने आम्हाला कोणती नोटीस दिली, कोणती माहिती दिली, काही शासनाने त्यांच्याकडून केलं नाही। मात्र याबाबत आम्ही या विभागाचे अगदी निजामपूर पासून रायगडपर्यंत जे काही शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काही सभा घेतल्या आणि काही प्रकारच्या मागण्या केल्या। या मागण्या केल्यानंतर आजपर्यंत काही ठिकाणी या गेलेल्या जागेचे पैसे मिळाले, मात्र ही जी 3-4 गावं आहेत या ठिकाणी आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला 1 रुपया देखील मिळाला नाही किंवा शासनाने कोणत्याही प्रकारचं आम्हाला उत्तर दिलेलं नाही। या बाबतीत खूप प्रयत्न झाले, अनेक मिटिंग झाल्या, परंतु गेली 6 वर्ष आम्ही याकरता पाठपुरावा करतोय, मात्र हा पाठपुरावा करून देखील आम्हाला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आमच्या मोबदल्याबाबत काही चौकशी झाली नाही किंवा कोणी आले नाहीत किंवा अधिकारी देखील आम्हाला या ठिकाणी भेटायला देखील येऊ शकले नाहीत। तर ही परिस्थिती झालेली। आमच्या विभागातले आदरणीय आमदार, मंत्री महोदय, खासदार यांना देखील पत्रव्यवहार केलेला आहे आणि याबाबत आम्ही जी काही या ठिकाणी आम्ही आज आंदोलन करतोय याबाबत आम्ही मंत्री आदरणीय मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही RTI म्हणजे मागणीच्या अधिकारात बरीचशी माहिती मागवली आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या आमदार किंवा आमच्या मंत्र्यांपर्यंत ते पत्रव्यवहार करून त्यांच्याकडे देखील मागणी केलेली आहे। मात्र आतापर्यंत काही हालचाल होत नाही। आता हालचाल या अधिवेशनात व्हावी अशी आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही यावेळी करतोय। मात्र आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की काही ठिकाणी या निजामपूर पासून या ठिकाणापर्यंत काही ठिकाणी काही लोक शेतकऱ्यांना याचे पैसे मिळाले, ते त्यांनाच का मिळाले, आम्हाला का मिळू शकले नाही, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। मग आता त्यांना मिळत असले आम्हाला मिळत नाही, मग शेवटी आम्हाला आंदोलन करण्याचा पवित्रा घ्यावा लागत आहे आणि मग आम्ही आंदोलन करतोय। मग याला जबाबदार कोण राहणार, हा देखील मुद्दा आहे, कारण याला देखील जबाबदार शासन राहायला पाहिजे किंवा आमच्या विभागाचे मंत्री महोदय किंवा आमचे आमदार खासदार यांनी देखील या ठिकाणी आमच्यात सहभाग घेणं गरजेचं आहे। आम्ही शासनाला स्थानिक आमदार, स्थानिक खासदार आणि स्थानिक आमदार आणि रायगड जिल्ह्याला लागणाऱ्या दोन्ही पण मंत्र्यांना आम्ही शेतकऱ्याच्या वतीने आम्ही
आज इथले स्थायिक शेतकरी आम्ही आमच्या ज्या भावना आहेत त्या कळवण्याच्या दृष्टिकोनात कळवतो की ज्या 2019 पासनं कुठल्याच प्रकारच्या पेपरची पूर्तता न करता यांनी कॉन्ट्रॅक्टरनी आमच्या शेतीची नुकसानी जी केली ते आम्ही वारंवार त्याला विरोध करत असताना पण त्या कॉन्ट्रॅक्ट पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला शासनाचे काही पेपर देत गेले, काही अधिवेशनात पैसे पास झालेले ते पेपर देत गेले आणि आमची जी दिशाभूल केली आणि ते काम करत गेले आणि काम केल्याच्या नंतर 2023 नंतर कॉन्ट्रॅक्टरनी फोन बंद करून टाकला, आम्हाला ब्लॉक करून टाकले आणि नंतर आम्ही शासनाच्या पीडब्ल्यूडीच्या प्रांतांच्या ऑफिसमध्ये वारंवार फेऱ्या मारतोय की शेतकऱ्याच्या नुकसानीची आगे पुढची प्रोसिजर करावी, पुढे काय प्रोसेस होईल याच्यासाठी आम्हाला वारंवार सांगण्यात येते की कधी प्रांत ऑफिसला सांगण्यात येते की पीडब्ल्यूडी कडे आम्ही पेपरची पूर्तता करतोय पण पीडब्ल्यूडी आम्हाला काही कागदपत्र देत नाही. कधी आम्ही परत 6 महिन्यांनी प्रांतांकडे जातो, तुमच्याकडे पीडब्ल्यूडीचे पेपर आले का, तर पीडब्ल्यूडीच्या परत प्रांत सांगते की तुमची फाईल रेट फिक्सिंग साठी गेले आणि ती फाईल आली का आम्ही पुढची प्रोसिजर करू. या गोष्टीसाठी जर शासन प्रांत ऑफिस किंवा पीडब्ल्यूडी कडे आम्ही विचारलं, तुम्ही रोडची फाईल तुम्ही टेंडर निघाल्याच्या नंतर कॉन्ट्रॅक्टरला दिलीत तेव्हा आमच्या संमतीचे पेपर 7/12 काय घेतलेत का, जर असतील तर आम्हाला ते देण्यात यावे. आरटीआय टाकून सुद्धा जर अशा पेपरवरती आम्ही मागणी करत असताना त्यांचं उत्तर येते की नामदेव पवार, माझं नाव आहे की नामदेव पवार साहेब, तुम्ही मागितलेली माहिती निरंकर आहे, तुम्ही आम्हाला सहकार्य करावे. म्हणजे आमची जर संमतीच घेतली नाही तर त्यांच्याकडे पेपरच नाहीत हे सिद्ध होतंय आणि आम्हाला रिक्वेस्ट करता येते की तुम्ही विनंती करा. जर आमची अशी दिशाभूल प्रांत ऑफिसांनी इथून जर इथून होईत असेल पीडब्ल्यूडी कडनं तर आम्ही दोन्ही मंत्र्यांना, आमदार खासदारांना विनंती करतो की या अधिवेशनात जर चालू असलेल्या अधिवेशनात आम्हाला निजामपूर ते पाचाड्या शेतकऱ्यांमध्ये 340 शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी लागणारा 150 ते 160 कोटीचा निधी लागणार आहे. तो जर निधी जर अधिवेशनात जर पास नाही झाला तर आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने या एक महिन्यामध्ये जर आम्हाला अर्थसंकल्पना आमच्या कमिटीच्या जर हातात नाही आली तर आम्ही शासनालाही करतो की आम्ही रायगडच्या कानाकोपऱ्यात सह्याद्रीच्या खोऱ्यात राहणारे आम्ही शेतकरी आहोत. जसं महाराजांनी स्वतःच्या हक्कासाठी लढाई शिकवलं तशा आमच्या जमिनी कशा परत घ्यायच्या किंवा पुढे काय प्रोसेस करायची ते आम्ही 1 महिन्याच्या नंतर जर पैसे मंजूर नाही झाले तर आमचा निर्णय आम्ही घेऊ. सगळ्यात पहिला आम्ही रस्ता रोको आंदोलन करून वारंवार शासनाने प्रोसिजर थांबवली आहे ते वारंवार शासनाला आम्ही प्रोसिजर करायला लावणार. शासनाने जर त्यात नाही केला तर आम्ही शासनाला कळवतो की शासनाच्या नियमाप्रमाणे एक अँब्युलन्स जाण्यासाठी जी जागा लागते ती ठेवून आमच्या जमिनी आम्ही परत ताब्यात घेऊ. झाल्यापासून जवळजवळ 25 वर्ष झाले. पहिला रस्ता छोटा होता, आम्हाला आमच्या अशी फसवणूक केली की रस्ता झाला की तुम्हाला पैसे आम्ही देऊ, ते तर नाहीच दिले. नंतर रुंदीकरण झाला, रस्ता पण आम्ही अडवला. मी रस्ता अडवून शनी इथनं सगळे कॉन्ट्रॅक्टरांना पण हाकलून लावले होते. काही लोकांची संमती माझ्या पाठीशी कोण नव्हतं, तरी पण मी त्यातून जोर करून खालना 35 गावचे मेजॉरिटी करून रस्ता बंद केला. त्याने फारिस्ताच चालू केला. नंतर आपले भरत साहेब आले गोगावले, त्याने सांगितलं की तुम्ही हा रस्ता अडवू नका, मी 7 दिवसामध्ये सर्वे करून तुम्हाला 15 दिवसात पैसे देत. तर आजपर्यंत त्यांनी पैसे नाही आणि काही नाही. आणि आम्ही विचारायला गेलो तर आम्हाला असं त्यांनी उत्तर दिलं आपल्या भरत साहेब गोगावल्याने की हे माझ्या नाही होणं, तुम्ही तटकऱ्यापर्यंत पोहोचा. आता आम्ही धावून हा प्रयत्न आमचा चालू आहे, त्याच्याबद्दल काय सवय पण न विलास झाला आमचा मनुष्याने. आता शेवटची बारी आम्हाला आता ही करायची आहे. बघा साहेब, जर का आम्हाला आता पैसे न मिळाले आम्ही शेवटचा आता आम्हाला हाच पर्याय की आमच्या मालकीमध्ये आम्ही सरळ जेपीसी लावून खड्डा मारणार आणि रोड बंद करणार. मग आम्हाला जरी कुठे शासन गेलं कुटुंबासहित तरी काय हरकत नाही. आम्हाला जर आज उपाशी मारायची बाजू आली तर आम्ही काय प्रयत्न करणार. शेवट आमचा लास्ट तोच निर्णय, आम्ही जेपीसी लावून खड्डा मारणार, रस्ता बंद करणार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. जवळजवळ आज 19 वाजता रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. अजून आम्हाला शेतकऱ्यांना
कोणत्या गोष्टीचं कागदपत्र काहीच दिलेलं नाही आणि रस्ता चालू केलेला आहे. आणि ते जर अजूनपर्यंत म्हणजे उडवडी उत्तर येत आहेत. आम्हाला काय अजून 5 रुपये 2 रुपये भेटले नाहीत या शेतकऱ्यांना. त्यासाठी जर आता एक महिन्यामध्ये याची जर नाही काय पूर्तता झाली तर शेवटी आम्ही रस्ता तोडफोड रस्ता आमच्या जमिनीमध्ये आम्ही खोदून आमची टाकणार. स्वतःची जागा असून आम्हाला इतकी वर्ष झाली आजपर्यंत काय मिळालं नाही, दिलं नाही, विचारलं नाही कोणी कोणाला. आम्ही आमच्या पंचायतीला पण सांगितलं, सरपंचांना वगैरे घेऊन पण आमचे कार्यकर्ते गेले आमदारांकडे, तरी पण ते पण काही दखल घेत नाहीत. म्हणजे याचा काहीतरी तुम्ही लोकांनी सर्वांनी विचार केला पाहिजे. एक तर हल्ली कसं चाललंय, एक तर आपला राजमार्ग चालू आहे. राजमार्ग चालू असल्यामुळे आमच्या जवळची जमीन लोक इतरांना विकतायत नाही, हे करतायत, संगोपन करतायत. म्हटलं म्हणजे त्याचं किती हे घेतली पाहिजे. नमस्कार. आज जे का आपण इथपर्यंत आलेत त्याबद्दल पहिलं तुमचं धन्यवाद. आतापर्यंत गेली 6 वर्ष आम्ही जवळजवळ या रस्त्यासाठी इथे वेळोवेळी प्रशासनाकडे धावपळ करत आहोत. कालही आमचं परवा प्रांतांकडे बोलणं झालेलं आहे. त्यांनी 2 दिवसाची अवधी दिलेली आहे आणि 2 दिवसामध्ये 1 तारखेला आम्ही मिटिंग घेऊन जे का आता त्यांचं नगर विकास खात्याकडे जे काय रस्त्याच्या जे का पैशाचं म्हणजे मोबदला कुठच्या पद्धतीने म्हणजे रेडिरेक्टर जो रेट आहे त्याप्रमाणे जो काय आम्हाला जो दर निश्चित करायचा आहे आणि तो परवा त्यांनी आश्वासन दिले की 2 तारखेला आम्ही तुम्हाला या इथे 1 तारखेला मिटिंग आहे, 2 तारखेला तुम्हाला आम्ही नक्की काहीतरी मार्ग काढून देऊ असं सांगितलेलं आहे. सर, सन्माननीय मंत्री महोदय भरतशेठ गोगावले यांच्याकडे मी परवा 2 दिवसापूर्वी चर्चा केली आणि त्यांनी शिवेंद्रराजेंशी बोलणं करून याला न्याय मिळवून देऊ असं सांगितलेलं आहे की रस्त्याचे पैसे मिळालेच पाहिजेत. संबंधित डिपार्टमेंट PWD शी आमची चर्चा झाली. त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलंय की अगोदर पूर्वी जी उत्तरे उडवाउडवीची दिली पण नंतर ते आता लाईनवरती आलेत. आम्ही काही पुढची पावलं उचलण्याचा जो काय भाग घेतलाय की बाबा नाही तर आम्ही रस्ता रोको वगैरे करू. त्याला जे काय प्रोटोकॉल प्रमाणे संबंधित डिपार्टमेंटना प्रांत असेल, तहसीलदार, कलेक्टर पासून सर्व पत्रव्यवहार करून आम्ही रस्ता रोको करणार आहे असं त्यांना सांगितलंय. पूर्वी हा रस्ता रोजगार हमीतून झाला होता. त्यावेळेला जवळजवळ 1980-82 सालामध्ये हा रस्ता झाला होता आणि मागच्या वेळेला जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला इथे रायगड महोत्सव झाला होता आणि त्या महोत्सवाच्या दरम्यान हा रस्ता झालेला आहे. त्यावेळी आम्ही रस्ता रोको केलं. त्यांनी उडीची उत्तरं दिली, तुम्हाला पैसे मिळाले असतील असं तसं. मी बोललो तुम्ही पेपर दाखवा, आमच्या सातबाऱ्यावरती कुठेतरी त्या रस्त्याची नोंद झाली असं दाखवा, पेन्सिल नोंद तरी दाखवा. प्रॅक्टिकली पण असं काहीच नाही आणि आमच्या लोकांना काय तेव्हापासून आज तागायत कोणाला पैसे मिळाले नाहीत. येत्या 2 तारखेला काय उत्तर देत आहेत त्याप्रमाणे, अन्यथा पुढच्या 15 ऑगस्टच्या दरम्यान आम्ही रस्ता रोको निश्चित करणार. साहेब, लोक माझे जन्मतापासून मला निवडून दिले. त्यांनी माझी 2nd टर्म सरपंच पदाचे उपसरपंच झालो, सदस्य झालो, 4थी टर्म मी या ग्रामपंचायत सांभाळतोय. त्याचं माझं कर्तव्य आहे. ज्या लोकांनी मला निवडून दिले त्यांना न्याय मिळवून देणे माझं कर्तव्य आहे. एवढा अनुभव तुम्हाला राजकीय पदाचा आहे, तुम्हाला लोकांनी वारंवार 4थ्यांदा निवडून दिलं, परंतु आतापर्यंत पैसे नाही भेटले, हे कुठेतरी तुम्हाला वाटतं का कुठेतरी नाही, पैसे ऐका ना, त्या आम्ही प्रशासनाला तुम्ही किती वेळा विचारलं की आम्ही किती फेऱ्या मारल्या, ठीक आहे, दिरंगाई झाले, त्यांनी मान्य केलं दिरंगाई झाले. कारण की अगोदर जो रस्ता झाला होता त्यांचं म्हणणं होतं की पैसे मिळाले असतील पण मोबदला मिळाला नाही. त्याला आम्ही जाब विचारल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. त्यांनी पत्रव्यवहार केला, आमच्याशी सगळे पत्रव्यवहार झालेला आहे. त्यांनी दिलेली उत्तरं आमच्याकडे आहेत. आताही मिनिमम जो का मानगाव पट्ट्यातला महाड तालुक्यामध्ये फक्त पुनाडे ग्रामपंचायतच एकच ग्रामपंचायत आम्ही या भूसंपादनामध्ये आहोत आणि निश्चितच आम्हाला त्यांनी सांगितलं 2 तारखेला मार्ग काढून तुमचं जे काय पैसे उर्वरित जे आहे शिल्लक ते वाटायला सुरुवात करू. ते मी सांगू शकत नाही सर, संबंधित डिपार्टमेंट सांगेल, मी कसं सांगणार. भेदभाव केलाय का रस्त्याचा न्याय मिळाला? नाही नाही, भेदभाव असं नाही. जे काय पत्रव्यवहार ज्या वेळेला झाले, मानगाव एक स्टेप आमच्या पुढे होती त्यामुळे त्यांना पैसे मिळाले असतील. पण आम्ही आता त्या स्टेज पर्यंत पोहोचलोय की ते नगर विकास खात्याकडून रेडिरेक्टर जो रेट फायनल निश्चित होईल त्याप्रमाणे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलंय 2 तारखेला देऊ. त्याप्रमाणे आम्ही म्हणजे 2 तारखेला निकाल देऊ काय तो त्याप्रमाणे आम्ही भेटले. तुम्ही वारंवार 2 तारीख नाही सांगितलं ना सर, नाही भेटलं तर 15 ऑगस्टच्या अगोदर आम्ही इथे आंदोलन करू.